आय बेट यू या शिका नुकताच जन्माला आलेल्या आपल्या भावाच्या बारसाला कशी घोगरे उचलताय बघा. हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका हिमांशू. मला पुण्याला येऊन 15 दिवस होऊन गेले, पण रिअल लाईफ मध्ये अजूनही मी आपल्या गावाकडेच आहे. साहिल लक्के आणि आम्ही तिघ या ट्रेनच्या भयानक गर्दीमध्ये गेलो गोंदियाला, कारण मला आज एनी हाऊ सिच्युएशन मध्ये परमनंट लायसन्स साठी अप्लाय करणे होतं आणि टेस्ट देणे होतं. टेस्ट मध्ये आपल्याला बाय काही अशा प्रकारे 8च्या आकारामध्ये परफेक्ट इंडिकेटर्स देऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावं लागते. तर मग मी ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट दिली आणि परत येत होतं तर ब्रेकिंग न्यूज, हमारा एक मित्र की 200 की चप्पल तोड़ते हुए ट्रेन से बड़े ही खतरनाक और दर्दनाक तरीके से गिर गई. अभी उसके पास सिर्फ 100 बचे. किसी को मिले तो फाड़ के फेंक देना, क्योंकि उसने दूसरी चप्पल भी अपनी फाड़ के वैसे ही फेक दी है. कॅमेरामॅन हिमांशू के साथ जुड़े रहे और कंटिन्यू करे. हा तर मग दुसऱ्या दिवशी माझ्या आत्याच्या घरी होतं देवेंद्र भाऊ आणि गुंजनदाई यांच्या मुलाचं बारसा. आमच्या बाईला इथं काय चाललंय तिला काही कळत नव्हता, पण फुल ऑन एन्जॉय तेच करत होती. आणि इकडे अंगणात घरचे सर्व वरिष्ठ पाहुणे मंडळी बसलेली आणि खूप विचारचिंतन करून बाळाचं नाव काहीतरी ठेवण्यात आलं. मला पण आठवेना आता. वडिलांनी छोट्याशा हाताला छोटीशी चांदीची बांगडी गिफ्ट केली. सर्व आलेल्या गावकऱ्यांना चिवडा आणि घुगऱ्या देऊ केला आणि बारशाचा कार्यक्रम इथंच संपला. आणि दुसऱ्या दिवशी निघालो पुण्याच्या वाटेला, कारण सुट्ट्या संपलेला आणि असाइनमेंट प्रॅक्टिकलचे डेट्स पण जवळ आलेले आणि माझे यावेळी सर्व प्रॅक्टिकल्स आणि ओरल संपलेले, म्हणून मी हा ब्लॉग आता अपलोड करतोय. दे 100 ट्रू ऑफ जेको चॅलेंज सिरीज फॉलो करा बरं का.